काय हो, कसला एवढा विचार करताय? आपल्या देऊचा राजेश शिर्केंच्या घरात तिचे एवढं धूमधडाक्यात स्वागत होईल असं वाटलं नव्हतं ना? हो खरंच, माझा तर विश्वासच बसत नाही. ज्या परिस्थितीत देऊचं लग्न झालं होतं त्यावरून साईमा इतक्या थाटामाटात गृहप्रवेश करतील असं खरंच वाटलं नाही. अर्थात याचं सगळं श्रेय देऊलाच आहे. साईमांकडून तिला मिळणारी वागणूक, रणवीर राजांनी पदोपदी तिचा केलेला अपमान, या सगळ्याला देऊनी खूप धीराने तोंड दिलंय. आता देवापुढे एकच प्रार्थना आहे, ती सुखाने नांदावी. तिच्या संसाराला, तिच्या घराला कोणाची दृष्ट लागू नये. तुमचा देव तुमची इच्छा स्वीकारेल की नाही जरा शंकाच वाटते. का? देऊवर कुठलंही संकट येऊ नये असं मलाही वाटतं, पण एक शंकेची पाल सारखी चुकचुकते. कसली शंका? साईमानी देऊचा गृहप्रवेश केला, खूप थाटामाटात केला, पण या सगळ्या सोहळ्यात रणवीर राजे दिसले नाहीत. त्यात एवढं चिंता करण्यासारखं काय? कुठेतरी बाहेर गेले असतील कामासाठी किंवा एखादी अर्जंट मीटिंग ठरली असेल त्यांची. मला नाही तसं वाटत. साईमानी देऊचा स्वीकार केलाय, रणवीर राजेने नाही. म्हणजे त्यांच्या मनात देवयानीबद्दल अजूनही राग कायम आहे. साईमानप्रमाणे रणवीर राजे देऊचा स्वीकार करतील तेव्हाच खऱ्या अर्थाने देऊचे सुखाचे दिवस सुरू झाले असं मी म्हणेन. प्रियदर्शनी, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचंय. जी साईमा, बोला ना. प्रियदर्शनी, तुमच्या या गरोदरपणाचं नाटक आता आणखीन किती दिवस आपण चालू ठेवायचं? जी, तुम्ही गरोदर नाही आहात हे घरच्या नोकरांना सुद्धा माहित नाही. मग आम्ही जगाला काय सांगणार? या प्रकरणात रणवीर राजे तर हात झटकून मोकळे झालेत. आता आम्हालाच काहीतरी निर्णय घ्यायला हवा, पण आम्हाला तुमचं मत हवंय. आमचं मत साईमा? आम्ही कधी आमचं मत दिलं होतं? या प्रकरणात आपण जो सांगितला तोच निर्णय आम्ही मान्य केला. आणि आजही साईमा, आपण जो निर्णय घ्याल ना तो मान्य असेल आम्हाला. जी. प्रियदर्शनी, राज शिर्क्यांची नामुष्की जर टाळायची असेल तर जगाला हेच सांगावं लागेल की तुमचं मूल जन्माला येण्यापूर्वीच आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. राज शिर्क्यांची अब्रू सांभाळणं आता फक्त तुमच्या हातात आहे प्रियदर्शनी. राज शिर्क्यांची नामुष्की जर टाळायची असेल तर जगाला हेच सांगावं लागेल की तुमचं मूल जन्माला येण्यापूर्वीच रागिनी ताई, तुम्ही? देवयानी कुठे? बेडरूम मध्ये. बोलू का? नाही, मी जाय. जा. नमस्कार करते साईमा. का आलीस तू इथे? देवयानीला भेटायचं होतं म्हणून आले. देवयानीच्या गृहप्रवेशाच्या वेळी तुला इथे यायला परवानगी दिली याचा अर्थ तू सतत इथे यावं असं होत नाही.
देवयानीला भेटले की लगेच जाईन मी. जावं तर तुला लागेलच. आणि देवयानीच्या होणाऱ्या बाळाची चौकशी करण्याच्या निमित्त करून तुला इथे येताही येणार नाही. देवयानीचा गृहप्रवेश झाला तसा तुझाही गृहप्रवेश होईल असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. देवयानीला आम्ही सून म्हणून स्वीकारलं, पण तुला सून म्हणून आम्ही कदापिही स्वीकारणार नाही. तेव्हा या घरापासून तू दूर राहावंस हेच तुझ्या दृष्टीने हिताचं आहे. आता आलीच आहेस तर देवयानीला भेटून जा. पुन्हा आलीसच तर तिला भेटता येईल असं नाही. देवयानीचा गृहप्रवेश झाला तसा तुझाही गृहप्रवेश होईल असं जर तुला वाटत असेल गैरसमज आहे. तेव्हा या घरापासून दूर राहावंस हेच तुझ्या पुन्हा आलीच तर तिला भेटता येईल असं नाही. देऊ, हे काय देऊ, अजून झोपली नाहीस तू? वहिनी अहो कंटाळा झोपून. तुम्ही कोणी मला घरातली कामही करू देत नाहीत. मी विचार करत होते की आता थोडा वेळनं शाळेत जायला लागेल. अरे वा, आणि शाळेत जायला तुला परवानगी कोण देणार आहे? का? विक्रमच म्हणाला होता थोडा वेळ शाळेत गेलीस तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. सांगितलं असेल ना, पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची वेगळी आहे. आता तू आई होणार आहेस. राजेश शिर्केंचा वारस वाढतोय तुझ्या पोटात, आणि अशा परिस्थितीत तुला इतकी धावपळ कोणी करू देईल? आम्हाला नाही वाटत. अगं, आपल्या घरातलं कोणी सुद्धा तुला क्षणभर नजरेआड होऊ नाही देणार. साईमानं नाही पाहिलंस? किती प्रेम करतात त्या तुझ्यावर. जीव की प्राण झालीयस तू त्यांचा. आमच्यामुळे जी नामुष्की येणार होती या घराण्यावर ती तुझ्यामुळे वाचली आहे देव. वहिनी असं का बोलताय? नाही ग, मनातलं पटकन बोलून गेलो आम्ही. तू रागवू नकोस आमच्यावर. आणि तू आता विश्रांती घे बघू. हे काय, नाहीतर आमच्या बोलण्यात उगीच तुझा वेळ जायचा. झोप बघू. लपवता ना माझ्यापासून काहीतरी. काय झालं वहिनी? सांगा ना. देऊ, साईमाना एक प्रश्न पडलाय. आमच्या पोटातलं बाळ म्हणजे जगाला सांगितलं होतं ना, ते तर नाहीये. ते नाहीये हे सगळ्यांना कसं सांगायचं? मग त्यांनी एक मार्ग सुचवलाय आम्हाला. सांगून टाकायचं जगाला. मिसकॅरेज झालं. काय? खरं तेच सांगतोय आम्ही. म्हणजे तुमचं मिसकॅरेज झालं असं सगळ्यांना सांगायचं? सोपं आहे ना सगळं. बाळ तर नव्हतंच. आता ते फक्त जगासमोर सांगायचंय. बाळ असण्याचंही नाटक, नसण्याचंही नाटकच. पण देव, या सगळ्यात आमच्या मनाचा विचार कोणीच करत नाही. कशाला करायचा म्हणा? राजेश शिर्केंची प्रतिष्ठा, त्यांची अब्रू फार महत्वाची आहे ना. आमचं मन काय दुय्यमच आहे. एक खोटं पचवण्यासाठी अजून एक खोटं बोलायचं. वहिनी, तुम्हालाच हिम्मत करावी लागणार आहे. आजपर्यंत इतकी दुःख पचवलीत. देवयानी, रागिणी वहिनी या ना. का काय झालं? काय झालं वहिनी?
बाहेर साईमा भेटल्या होत्या. त्या म्हणाल्या की देवयानीच्या बाळाचं निमित्त करून सारखं सारखं इथे याची काहीच गरज नाही. नको ग इतकं वाईट वाटून घेऊस रागिणी. साईमांचा स्वभाव तुला माहिती आहे ना, बोलून टाकतात पटकन मनातलं. आणि अगं सासूबाई आहेत ना त्या आपल्या. एक गोष्ट सांगतो आम्ही तुला, सासूला ना मनात आईचं स्थान द्यावं, म्हणजे हळूहळू तिच्या मनातही आपल्याला मुलीची जागा मिळून जाते. आणि आम्हाला विश्वास वाटतो एक दिवस तूही कळशील त्यांना आणि खूप भरभरून प्रेम करतील त्या तुझ्यावर, अगदी देवयानी सारखं. आणि वहिनी, साईमा काही म्हणाल्या ना तरी मला भेटणं टाळू नका. तुम्ही आलात की मला खरंच खूप बरं वाटतं. मला रोज भेटायला यायचं. नक्की. अरे हो, तुमच्या दोघींसाठी मी पुस्तकं आणली आहेत. पुस्तकं? गर्भसंस्कारावरची आहेत. नक्की वाचायची आहेत दोघींनी. प्रिया वहिनी, तुम्हाला आता काही हालचाल जाणवते का पोटात? वहिनी नील भैया कसे आहेत? म्हणजे किती दिवसात त्यांची भेट झाली नाहीये ना, त्यांनाही सांगा ना कधीतरी यायला. नक्की सांगेन. अगं तो खूप बिझी आहे, दौरे चालू आहेत ना त्याचे. हे घ्या वहिनी, यात वाचलं होतं मी की बाळाची हालचाल. माझ्यासाठी काही नाही आणलं? हे बघ, हे पुस्तक आहे ना. देवयानीला राजशिर्क्यांची सून म्हणून स्वीकारण्यामागे आमची काही खास कारणं आहेत. पण तिच्या निमित्तानं रागिणी जर सतत घरात येणार असेल तर आम्हाला चालणार नाही. ती येऊ नये यासाठी आम्हाला काहीतरी उपाय करावाच लागेल. नील राजेनाच रागिणीला या घरापासून दूर ठेवायला सांगायला हवं, किंवा रणवीर राजेनेच त्यांच्या पद्धतीनं रागिणीला समजवलं तर काहीतरी उपयोग नक्कीच होऊ शकतो. काहीतरी करायलाच हवं. अच्छा, आम्हाला सांग, काय हवंय तुला? मुलगा की मुलगी? तुझ्यासारखाच एक राजकुमार. पण आम्हाला मात्र तुझ्यासारखी मुलगी हवी. दुसऱ्यांचा विचार करणारी, खूप प्रेमळ, स्वतःच्या तत्वाने वागणारी आणि सगळ्यांना जीव लावणारी.
साईमाने एक प्रश्न पडलाय. आमच्या पोटातलं बाळ म्हणजे जगाला सांगितलं होतं ना, ते तर नाहीये. ते नाहीये हे सगळ्यांना कसं सांगायचं? मग त्यांनी एक मार्ग सुचवलाय आम्हाला. सांगून टाकायचं जगाला, मिसकॅरेज झालं. आता तर तू राजशिर्क्यांच्या वारसाची आई होणार आहेस ना, आणि हे सुख आम्हाला फक्त तुझ्यामुळेच मिळणार आहे. बाळ तर नव्हतंच, आता ते फक्त जगासमोर सांगायचं. बाळ असण्याचंही नाटक, नसण्याचंही नाटकच. देवयानीचा गृहप्रवेश झाला तसा तुझाही गृहप्रवेश होईल असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. तेव्हा या घरापासून दूर राहावस हेच तुझ्या दृष्टीने हिताचं आहे. नीलचा फोन न घेतलेलाच बरा. त्याने मला विचारलं की तुझं घरात स्वागत कसं झालं, तर त्याला काय उत्तर देऊ? साईमा माझ्याशी कशा वागल्या ते सांगू? त्याला उगाच का दुःख द्यायचं मी? जे काही घडलं ते आपल्यापर्यंतच ठेवायचं, याची झळ कुणालाही पोचू द्यायची नाही. आणि साईमा किती दिवस माझ्याशी अशा वागणार आहेत? एक ना एक दिवस त्या माझाही स्वीकार करतील. आजपर्यंत याच आशेवर तर जगत आलीये मी. सांभाळा स्वतःला वहिनी. करतोय, प्रयत्न करतोय आम्ही. इतरांना सांभाळणं सहज जमतं का? पण हल्ली असं वाटायला लागलंय की स्वतःवरचा संयम सुटत चाललाय आमचा. इतर कुठल्याही गोष्टीत नाटक करणं सोपं आहे, पण आईपणाचं नाटक नाही जमत आहे का देव? म्हणजे अगं सतत अशी लोकांसमोर गरोदरपणाचं खोटं नाटक करण्यात खूप घुसमट होती आमची. मला सगळं कळतंय वहिनी, पण हे सगळं स्वीकारायचा निर्णय तुम्हीच घेतलात ना. मग आता हे संपवण्यासाठी सुद्धा तुम्हालाच हिम्मत करावी लागेल. हे सगळं तुम्हाला सहन करावं लागेल. सहन करतोय का आम्ही देऊ? तूच सांग, नाही करत होत का? पण हे असं नाटक किती काळ आम्ही जगाला फसवू शकणार आहोत आणि स्वतःला? किती काळ फसवू शकणार आहोत आम्ही स्वतःला?
काय आम्ही कोणाचं वाईट केलं होतं म्हणून असा वांसपणा आलाय आमच्या नशिबी. तुम्ही वांस नाही आहात वहिनी. भैयासाहेबांचा दोष लपवण्यासाठी तुम्हाला हे सगळं सहन करावं लागतंय. दोष भैयासाहेबांमध्ये. देव, हे आमच्या समोर बोललीस तेवढं बास. पुन्हा कधीही कुणासमोर हे तू बोलणार नाहीस. वचन दे आम्हाला तसं, कारण ते तुझ्यासाठी